मित्रांनो एक स्कॅम झाला. विवेक असं झोपलेला, माऊली उठला त्या तोंडावर त्यामुळं रूम मध्ये भांडणं झाली ती. त्याच्यामुळं आल्या रूम मध्ये सुवासची मावल्याला दुसरा क्लास चालू आहे. एक संपलाय, दुसरा प्यायला लागला. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. तर मित्रांनो आता आंघोळ वगैरे झालेली आहे आपली. माऊली बी आलाय आता. आम्ही चाललो आता रस प्यायला. विवेक अजून झोपलाय असं बेडवर. ए विवेक उठ, विवेक केस सोड बघ. माऊली आता तोंडावर पाडलाय माझ्या. मित्रांनो एक स्कॅम झाला. विवेक असं झोपलेला, माऊली उठला त्या तोंडावर पाडला. ये नाजुक सा चेहरा तेरा, ये भोला चेहरा है, उसके पीछे बहुत कुछ. कोणाच्या चला मित्रांनो आता रस पिऊन येऊया आपण. मित्रांनो माऊली म्हणते मला उचलून घे, म्हणते ह्याला उचलून घ्यायला साठी क्रेनच लागेल एखादा. क्रेन शिवाय उचलणार नाही. होय माऊली, किती ग्लास पिणार आहात? डेलीचं 2 ठरलेच आपलं. हो तुझी ऑर्डर कधी येणार आहे सनस्क्रीनची? 15 तारखेला. मी बी कॅमेरा मागवला का ब्लॉगिंगसाठी बारकर असणं. माऊली गॅस घेऊन जायचं आहे. बरं मोकळं करूया सगळं. तर मित्रांनो आता आलोय. माऊलीला म्हणलं एखादा गॅस घेऊन जा, म्हणलं आपला रूमचा गॅस संपलाय म्हणलं. माऊली म्हणतं जाऊया घेऊन, म्हणतं काय आपल्याला कमी आहे. होय माऊली, द्राक्ष खायला येणार आहे नाही गावाकडचा? जाऊया की मंगळवारी जायचं फिक्स. आता ह्या सोमवारी इव्हेंट झाला ना, मंगळवारी जाऊया. हां घेऊन या. येत ना तू? अरे मागच्या मंगळवारी पूजा झाली नाही घरी द्राक्षाची. आता झाली? हां झाली. जाऊया मंगळवारी, जाऊन खाऊन घेऊन मस्त पैकी फिरून पंढरपूर विठ्ठलाचं दर्शन वगैरे घेऊन येऊया. लगा विठ्ठलाचं दर्शन घ्यायला म्हणजे लगायला हे आहे माहिती आहे. मावल्याला दुसरा क्लास चालू आहे. एक संपलाय, दुसरा प्यायला लागला. ती मजा येते. हा मन आता असं मस्त गार झाल्यास ना. होय माऊली, कसं वाटलं? माऊलीने पेमेंट केलं सगळं रसाचं. आता माऊलीला 1 रुपया द्या ना काय. माऊलीनं आमच्या वॉशिंग मशीनला कपडे टाकले धुवायला, त्याची आता वसुली आहे. काय माऊली? होय. हां काय म्हणला? काय करणार आहे? काय 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 म्हणला? मित्रांनो आता गल्लीतनं यायला लागलेलो. माऊल्यानं त्या पारख्या पोरीला काय मुंड उचलं काय माहिती. ती पोरगी माऊल्याला मारते. असले खोड्या बारीक करते, न कळत खोड्या करतं. मग काय तर पसरले. तर फायनली रूमवरती आलोय. आता कपडे धुवायला टाकले, ते आता वॉश करायला टाकलेली, ती आता बाहेर काढूया. अशी हे झाली रे कपडे वॉश झाली. 5 मिनिटं काय त्याला आता हे करायचं आहे. अरे आता रस्त्यानं आलाय, अजून बसायचं आहे यातलं. तुला जायचं होतं ना बाहेर मावले? माऊली बोलते. माऊल्याचा आयफोन, किचन, विवेक जॉबला गेलाय. सगळं हाय असंच आहे. हे आपलं लॅपटॉप. एडिटिंग करायला लागते सारखं आपल्याला, काय ना काय असते. लाईटी चालू करूया. सुहास बाहेर गेलाय. आता सुहास किती वाजता येतोय आता काय माहितला. हे कपडे अजून धुवायचे. रंगपंचमी खेळलेलो आज 10 दिवस पण 12 दिवस झाले रंगपंचमी खेळू. 12 दिवस ती पाण्यात कपडे येते. अरे कुजून त्याचा धिंगाणा झाला. 3 तारखेला होती का? आज मग 12 तारीख आहे. किती दिवस झालं? 10 दिवस तर झाली. 10 दिवस कपडे मावले चडी पाण्यात अजून निघले नाही.
आता आपण वरती आलेलो आहे कपडे वाळू घालायला. माऊली बी गेलाय रूमवर. माऊल्या दिसेल तुम्हाला जाताना. मित्रांनो माऊल्या चाललाय ठापूक ठापूक. माऊल्या चालला रूमवर. आता आपण कपडे वाळू घालूया आणि आपण बी जाऊया खाली. ऊन लय वरती टेरेसवरती. याला एक कोणी कपडे घातले ते आपल्या टेरेस वाळू. यार कपडे वाळून घातले ते. आता रूमवरती जाऊया. अजून जेवण काय केलं नाही, जेवण करूया. नंतर एक काम आहे ते काम करायचं, एडिटिंग करायचं थोडं जरा. ते करून परत नंतर मग बाकी सगळी कामं करायची. माऊली आता चाललाय बाहेर. माऊलीच्या रूमवर एकदा चक्कर टाकून ये. माऊलीच्या रूमवर काय आहे का भाऊ अजून. माऊलीला एक कोड आहे. आमच्या रूमवरचं खाते आणि त्याच्या रूमवरचं तसंच ठुते. भाऊ माऊलीच्या रूमवर काय आहे जाऊन येऊया. कच्चे हमला बोलेंगे त्यावेळेस तसं जायचं. सुनो मेरे वीर ओके. थोडं काम करूया आता. नंतर मावल्या रूमवर जाऊया. आता लगेच जायला नको. आताच गेले मावल्या. एक चॅंटी जर बारी निसरून जाते. चला तर मित्रांनो आता काम आपलं वगैरे सगळं झालेलं आहे. आता जेवण सकाळचं काय केलं नाही. रस पिलो त्याच्यावरच आहे. आता काय तर जेवण बनवून तो एकटाच आहे रूमवर. कारण की सुहास ही बाहेर गेले सगळे. आता काय तर भात वगैरे बनवावं म्हणतोय. आता खालून जाऊन बटाटे घेऊन येऊया दुकानातून आले. परत नंतर मग सगळं आल्यानंतर सगळं व्यवस्थित करूया आपण. चला तर मग दुकानात जाऊन बटाटे वगैरे सगळं घेऊन येऊया. जेवण बनवायला आधी टेरेसवर जाऊया. कपडे घातलेली वाळले असतील कपडे घेऊन येऊया आधी. म्हणजे जरा परत नंतर कुठं तरी बाहेर येईल तरी काय प्रॉब्लेम नाही. कपडे घेऊन येऊया. मावल्या गेला असेल आता. मावल्या रूमवर जायचं. रूममध्ये जी गरम होते लय गरम होते. सारी दुनिया पे कहे मेरा. आपले कपडे एक वाळले ते सगळे सगळं घेऊन जाऊया मग. तर मित्रांनो माऊलीला फोन करू. माऊली येते बघू तरी आता रूमवर. माऊलीला जायचं म्हणलेलं आता काय करते काय माहिती. परशा आहे का तिथं. परशा रूमवर जाऊन येऊया आपण. कपडे घेऊन जाऊया. परशा रूमवर जाऊया. परशा टेरेसवर बसला इथून दिसला मला. फायनली माऊल्या परशाच्या रूम पशी आलो आहे. हेच आहे ना. इथून वर जायचं वाटतं. इथूनच वर जायचं आहे. परशा रूमवर आलो आहे. काय एकदम गारावर असतो. मित्रांनो परशा रूमवर आलोय आपण. ते परशाचा भाऊ होता कूलर. यायला माय हवायला का तुझीला. मग काय तर आम्हाला लवकर तिला रूमवर. वरचा फॅन लय गरम होत आहे. कूलरचं पण काय गरमच येते बाबा. पत्र असल्यामध्ये रात्री जरा बरं येते. इकडं काय आहे रे. मला वाटलं इकडं काय आहे काय रॅग वगैरे तुम्हाला बाहेर येईल. एक नंबर. लॅपटॉप तुझं आहे. मावल्याकडे जायचं. मावल्या घेतली. मावल्या गेला असेल ना आता. जायचं म्हणलेलं कुठं बाहेर जायचं काम आहे म्हणते. आता काय काम आहे त्याचं काय माहिती. कूलर ही कोणी मालकाने दिलाय ना. बाहेर येला गादी. मग काय ते टेबल बी दिलता ना काहीतरी. काय तर होतं अजून एकदा. काय शिलाईची मशीन काय आता इथं चालू करता येत आमचा दुसरा बिझनेस. मग काय तसं आहे. तर आता प्रशांतपासून आम्ही चाललो आहे आता
प्रशांत चल रूमवर या. हो रात्री येतो. ओके बाय. चला आता जाऊया. आपल्याला अजून बाजारी सामान घ्यायचं आहे. हे चला मित्रांनो जा तुम्ही. चला तर जाऊया आता खाली दुकानात जाऊन आपल्याला थोडं सामान घ्यायचं आहे ते घेऊन येऊया. प्रशांत येईल आता थोड्या वेळानं. गेलाय बाहेर आता मावल्याला का नाही फोन करून बोलून घेऊया एक दिवशी रूमवर. आता राहू द्या आता संध्याकाळी बोलू त्याला. फायनली बटाटे घेतलेले आहेत. आता रूमवरती जाऊन आता मसाले भात करायला लागतो त्याच्यावर काम चालू आहे. सोयाबीन आहे वेगबीन आहे कोणच नाही ते रूमवर. मावले ते गेलाय बाहेर सगळेच बाहेर गेलेले. दुसरं कोणच आहे. अकेला ही करने का अकेला ही खाने का ज़्यादा लोड नहीं लेने का. लॅपटॉप चालू ठेवून गेलो. फायनली मित्रांनो आपला भात तयार झालेला आहे. आता जेवण करायचं कारण की सुहास बी नाही कोण नाही ती रूमवर एकटाच. आता जेवण वगैरे मस्त करायचं. थोडं काम आहे आपलं एक जरा लोगो बनवायचा. ते लोगो बनवायचा नंतर मग माऊली येईल. माऊलीसोबत जाऊन एक कोल्ड्रिंक घेऊन येईल जरा कारण की जेवण केल्यानंतर जरा थंड जरा कारण की लय उकडते पुण्यात इतकं गरम व्हायला लागले मित्रांनो काय सांगू नका. पुण्यात एवढं गरम व्हायला लागले. एक नंबर असा भात झालेला आहे. बहुतेक सुहास आलेला आहे असं वाटतं. सुहास लगा सकाळी गेलाय लगा काय वाटतं 9 वाजताच निघालाय. झोपेतून उठाय आधी मी आता आलाय. त्यामुळं रूममध्ये भांडणं झाली ती. त्याच्यामुळं आल्या रूममध्ये सुहासची भांडणं झाली ती. कपडे सुहासची टाकायची होती ह्यानं टाकली त्यामुळे सुहासची कपडे राहिली ती. सुहास आल्या सगळ्या वळीन शेजारी चालू केलं बोलायला. मावले आता म्हणतोय पैसे देतो म्हणतोय 1000-2000. मावल्या एवढं आता इथनं पुढं माझ्या मलाच बोलायला माहिती आहे तू का टाकली माऊलीचे कपडे. अरे बाहेर माहिती की मी ही कामाला माहिती आहे. मी म्हणलं मावले तोंड असं बाहेर. तर मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. आता एडिटिंग करायला बसलोय. तर आजचा विषय काय झाला आहे आपण कपडे माऊलीची धुवायला टाकलेली वॉशिंग मशीनमध्ये. ती माऊली आली ते कपडे घेऊन त्यामुळं त्याचे मी कपडे टाकल्यावर सुहासचे कपडे राहिले टाकायचे धुवायला. त्यामुळं रूममध्ये भांडणं चालू होते आता सध्या. तर आपण आता ब्लॉगला इथंच एंड करूया. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो भेटूया एका फुल्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.